नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये। आज आपण पेडगाव फाटी मित्रांनो 3 तारखेला ओपनचं मैदान पडले आणि 4 तारखेला आदतचं मैदान पडले। पेडगाव म्हणजे बैलगाडी क्षेत्रातली पंढरी आणि हे मैदान म्हणजे मित्रांनो एक प्रकारे वानखेडे स्टेडियम असल्यासारखं आहे। म्हणजे जसं क्रिकेटसाठी वानखेडे स्टेडियम आहे तसं बैलाला पळायसाठी सगळ्यात उत्कृष्ट मैदान म्हणजे पेडगाव फाटी। आयोजक आहेत, कशा निमित्त हे मैदान आहे? श्रीकृष्ण जन्मनिमित्त मैदान आहे। बर, पहिलं बक्षीस किती आहे काय? 1 लाख। दुसरं 71 आहे। 71 51 31 21 11 10 शेवटचं बक्षीस म्हणजे कमिटी म्हणजे ह्याच्या नियमानुसार 10,000 प्रेक्षणीय आणि प्रवेश फी 1100 रुपये फिटनेस सर्टिफिकेट सहित। बर, आणि असं मैदानात एक वेगळं केलंय काहीतरी, काय सांगताल मैदान? प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ केले आपण। 5 सायकली ठेवल्यात आणि त्याची प्रवेश फी 10 रुपये। 10 रुपये म्हणजे जो कोणी 5 जणी रविभाऊ 5 जणी सायकली जात नाही तर येणार प्रेक्षक 5 जण सायकलीवर जाणार। बर, आता बाकीचं तर नियम कसा आहे म्हणजे कमिटीच्या नियमानुसार सगळ्या गोष्टी? हो, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच मैदान पार पाडणार। बर, रविभाऊ आता तुम्हाला सांगतो, प्रत्येक मैदानात आपण म्हणतोय की बाबा ह्याच्यानुसार, परंतु माणसांना हे सांगा की फाटीचा म्हणजे फॉल कशी आहे गाडी, कारण कसं होतं रोज आपण सांगतोय तरी पण माणसं त्यासाठी भांडा येते ती। आता तो लॉबी टचचा फॉलचा निकाल तो संघटनेच्या नियमानुसार, नवीन नियमानुसार संघटनेच्या लॉबी तास पलटी, नीट ऐका, तास पलटी बैल पलीकडे गेला तरी ती गाडी लॉबी टच आहे। जर गाडी तासातनं पळ झाली, छकडा आणि बैल पलीकडे नाही गेला, तासातनच गाडी पडली तर त्या गाडीला निकाल आहे। म्हणजे जर ही जर बैल तासातनं पळाला तरी लॉबी टचला निकाल आहे। तास पलटी झाला, बैलाचा पाय जरी अलीकडे आला, छकड्याचं चाक जरी अलीकडे आली तरी निकाल नाही। तर मित्रांनो ही लक्षात घ्या, कारण कसं होतं काय काय वेळेस बैल ज्यावेळेस तासातनं पळत असतो तेव्हा पण काय लोक म्हणजे त्याची गाडी 2 नंबरला उतरते, ती लोक मग त्यासाठी भांडत अख्खं मैदान थांबवते। मैदानात भांडणे फक्त त्या लॉबी टच जास्त होत, ती बी एकदा संघटने मिटिंग त्याच्यावरती निर्णय होईल काय व्हायचं। पण आता जो ज्या नियमाप्रमाणे चाललंय त्या नियमाप्रमाणे सांगतोय। काय या मैदानाचं वैशिष्ट्य काय सांगताल? किती दिवसापासून मैदान आहे आणि ह्या मैदान म्हणजे एक प्रकारे क्रिकेट क्षेत्रातलं वानखेडे स्टेडियम आहे तसं हे मैदान पेडगाव इथं म्हणजे ओपनला किंवा आदतला पळायला चांगलं मैदान आहे, काय सांगताल या मैदानाविषयी? या मैदानचं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानात लहान वासरं असू द्या, मोठी बैल असू, या मैदानात बैलांना पळण्यासाठी काहीच अडचण येत नाही। जरी पाऊस आला तरी पावसाचा पळाय काही इथं अडचण येत नाही, म्हणून मैदान पळण्यासाठी सगळ्यात चांगलं आणि स्वच्छ आणि सुंदर मैदान आहे। बरं, आता ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? कालपासून चालू झालेले। किती झाले त्याचं नोंद? आता आदतची 100 झाले, ओपनची 100। तर मित्रांनो बघू शकता हे पेडगाव फाटी, पेडगावचं मैदान म्हणजे एक प्रकारे बैलगाडी क्षेत्रातली पंढरी म्हणायला लागेल। आणि हे मैदान गोकुळ अष्टमी निमित्त घेतलं। हो, गोकुळ अष्टमी। कसं होईल मैदान काय? हे मैदान ओपनचं आणि आदतचं 3 तारखेला सुद्धा मैदान हे अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार होणार। या मैदानात संघटनेचं 2 पंच असणार आहेत। बर, आणि आयोजकांचं बाकीचं पंच राहणार, खाली आणि वरती आयोजकाचं पंच राहतील आणि वर निकालावरती संघटनेचं 2 पंच राहतील। बर, की जेणेकरून बैल मालकावरती कुठले अन्याय होणार नाही। बर, की प्रत्येक बैल मालकाला जर आयोजकांचे मनमानी चालत असेल समजा तर संघटनेची गरज पडतीच, म्हणून ह्या मैदानात संघटनेचे 2 पंच उपस्थित असणार आहे। म्हणजे संघटनेकडे थोडक्यात पंच 2 संघटनेचा इथं। पण खालचं कसं आहे, सुट्टी मेकरला काय सांगताल, सल्ला काय द्याल की खाली मैदान मेन म्हणजे सुट्टी मेकर पुढं माग करते त्यामुळे मैदानाला उशीर होतोय? सगळ्यात महत्वाचं प्रत्येक सुट्टी मेकरची प्रत्येक अड्ड्यातली शी ओरड आहे की खाली गाड्या कधी उभ्या व्यवस्थित राहतच नाहीत, सगळा लोड एकट्या झेंडावाल्यांच्यावरती। तर या मैदानात प्रत्येक फाटीवरती आयोजकाचा एक पंच राहणार आहे, जेणेकरून सुट्टी मेकर वरती कंट्रोल राहील। बर, आणि बैलाला मारहाण किंवा शेपूट चावती त्यांच्यासाठी काय सांगतात? नियमाप्रमाणे मारहाण करणारी म्हणजे शेपूट चावणारी गाडी बादच आहे। आणि प्रत्येक बैल मालकाला एवढं आवर्जून सांगणं आहे अखिल भारतीय संघटनेनुसार की तुम्ही बैलांना मारहाण वरती सुद्धा करू नका, तापवण्याचा प्रकार करू नका, आसूड काठी ही सगळं बंदच। बरं, आता ऑनलाईन जी नंबर आहे ती सांगा जरा। ऑनलाईन नंबर 4 आहेत। कुठले?
नंबर 8530 748 768 नंतर 88 88 00 89 63 नंतर 91 75 79 82 87 नंतर 70 38 45 12 96 बर असे 4 नंबर आहेत. काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान आहे की पेडगावची फाटी म्हणजे दुसरं वानखेडे स्टेडियमच आहे बैलगाड्यांना खेळण्यासाठी. तरी सगळ्या बैलगाडी मालकांनी जेवढी जास्तीत उपस्थित धावता येईल तेवढी धावणं गरजेचं आहे, जेणेकरून इथं बैलांना पळण्याचा अडचण येत नाही. कधी बक्षिसाच्या कुठल्याच आतापर्यंत जेवढी मैदान झाली कधी बैल मालकाचा बक्षिसासाठी कधी ओरड नाही आणि कोणत्याच बैल मालकाला इथं कुठलाच त्रास होत नाही. म्हणजे बक्षीस आता संघटना आल्यापासून एक बदल झालाय म्हणायला लागेल. संघटना जेव्हापासून आल्या तेव्हापासून एकही मैदान असं झालं नाही की आयोजकांनी बक्षीस कुठल्या बैल मालकाला कमी दिलं गेलंय. म्हणजे एक प्रकारे मोजूनच घ्यायचं, मोजूनच बक्षीस घ्यायचं. तर मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रातली पळायला कुणी पण सांगेल की बाबा पळायला हे मैदान कसं आहे,